नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचं लेक्चर नंबर 2 बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण MST सीरीजचे PYQs काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेणार आहोत. आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, टू बॅटरीज, वन ऑफ EMF 12 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 2 ओहम अँड अदर ऑफ EMF 6 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम. 12 ohm to 12 volt 2 ohm, 6 volt 1 ohm. Connected as shown in figure, what will be the reading of the voltmeter? तर एक व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटर कनेक्टेड अक्रॉस टू पॅरलल सेल्स. दोन पॅरलल सेलच्या पॅरललमध्ये आणखीन एक व्होल्टमीटर जोडलेला आहे. तर त्या व्होल्टमीटरची रिडिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या ठिकाणी एक स्टँडर्ड आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला बघा काय असतो. तर व्होल्टमीटरची रिडिंगसाठी V इज इक्वल्स टू R रिझल्टंट. ओके, रिझल्टंट पॅरलमध्ये आहे तर रिझल्टंट RP इज इक्वल्स टू E1 डिवायडेड बाय R1 प्लस E2 डिवायडेड बाय R2. हा एक फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये E1 म्हणजे हा सेल ऑफ EMF E1 घेतला, हा दुसरा सेल ऑफ EMF E2 घेतला, हा इंटरनल रेजिस्टन्स R1 घेतला, इंटरनल रेजिस्टन्स R2 घेतला. हे दोन रेजिस्टन्स जे आहेत ते पॅरललमध्ये आहेत ते आधी फाईंड करू. RP इज इक्वल्स टू दोन पॅरलमध्ये असतील तर त्यांचा इक्वलंट रेजिस्टन्स हा न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन 2 into 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटरला ॲडिशन करायचं 2 + 1 हा एक फॉर्म्युला आहे सोपा. तर 2 डिवायडेड बाय 3 ही व्हॅल्यू मिळाली. ह्या व्हॅल्यू आपण सगळ्या याच्यामध्ये ठेवल्या तर इज इक्वल्स टू पॅरल कॉम्बिनेशनचा इक्वलंट रेजिस्टन्स 2/3 आलेला आहे इंटू E1 बाय R1 12 डिवायडेड बाय 2 12 डिवायडेड बाय 2 प्लस E2 बाय R2 6 डिवायडेड बाय 1 6 डिवायडेड बाय 1. समजतंय? समजतं. ओके, लिहा 2/3 इंटू 2 कॅन्सल झाला 6 प्लस 6 इज इक्वल्स टू 2/3 इंटू 6 इंटू 6 6 प्लस 6 12 3 3 चौक 12 4 2 8 व्होल्ट आलं. ओके, 8 व्होल्ट इज द आन्सर. समजतंय? ओके, सोपा प्रश्न होता. फक्त एक वेगळा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कंडिशनमध्ये दोन पॅरलल सेल्स घेतलेले तर आणि त्यांच्या अक्रॉसचं एक व्होल्टमीटर जोडलेला असेल तर त्याची रिडिंग किती असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. लिहून घ्यायचं काम करायचं आहे. लिहून घ्या. चला, आजचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 आजचा. बघा, प्रश्न आहे पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट. ओके, EMF of the cells ABC are respectively. Potentiometer experiment, when three cells ABC are connected in series, the balancing length is 420 cm. If cells AB are connected in series, balancing length is 220 cm. For cell B and C connected in series, balancing length is 320 cm. EMF of ABC are respectively in the ratio. तर बॅलन्सिंग लेनसाठी मी एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. सिरीजमध्ये जोडलेले असताना E1 बाय E2 इज इक्वल्स टू L1 बाय L2. हा एक फॉर्म्युला तुम्ही ट्राय करायचा आहे. या फॉर्म्युलेनुसार तुम्ही E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2 किंवा E2 बाय E3 इज इक्वल्स टू L3 L2 बाय L3 करा. ओके, पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल डायरेक्ट मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे आणि याच्यानुसार E1 E2 E3 ह्या व्हॅल्यू मिळतील तुम्हाला आणि त्यांचा रेशो काय आहे ते सॉल्व्ह करायचं. तर हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्कला ठेवतो आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे कमेंटमध्ये 100% सांगायचं तुम्ही. ओके, तर आपण पुढचा प्रश्न बघू. सोपा प्रश्न आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशन आहे, ते इक्वेशन्स तयार होते ते सॉल्व्ह करावं लागतील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा इकडं. युजिंग किर्चॉफ्स लॉ फाइंड द करंट फ्लोईंग थ्रू गिवन सर्किट. हा गिवन सर्किटमधला करंट फाइंड करायचा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्याच्यामध्ये ह्या सेलचं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे, ह्या सेलचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि ज्या वेळेस दोन सेलचे सेम टर्मिनल एकत्र केलेले असतील तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या सबट्रॅक्शन एवढा असतो. तर नेट EMF किती येतो? E इज इक्वल्स टू 200 मायनस 10 इज इक्वल्स टू 190 व्होल्ट आला. आणि आपण ओम्स लॉ जर यूज केला, ह्या EMF E इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स असा. रेजिस्टन्स एकच आहे. EMFची व्हॅल्यू किती आहे? 190 आहे. करंटची व्हॅल्यू फाईंड करायची. ओके, आणि रेजिस्टन्स किती आहे? 38 आहे. 38ने डिवाइड केला 190 डिवायडेड बाय 38 इज इक्वल्स टू I. ओके, ह्याला पहिल्यांदा 19ने डिवाइड केलं, 19ने डिवाइड केलं 10 येते, 19 दुनी 38 येते. I इज इक्वल्स टू 10/2 इक्वल टू 5 अँपिअर इज द करंट थ्रू द सर्किट. हा फॉर्म्युला आहे, सिंपल फॉर्म्युला, ओम्सला अप्लाय केला आपण. आणि ही एक कंडिशन कन्सेप्ट काय आहे? दोन सेलचे सेम टर्मिनल एकत्र जोडलेले असतील तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या EMFच्या सबट्रॅक्शन एवढा घ्यायचा. समजलंय? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. ओके, तर कॅपॅसिटरचा आहे.
पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 4.5. ओके, सिरीज पॅरल कॉम्बिनेशन यूज करू. कॅपॅसिटरची कन्सेप्ट जी आहे नीट लक्ष द्या. आता डबल एकदा परत कॅपॅसिटरकडे जावं लागेल आपल्याला, नो प्रॉब्लेम. हे दोघं कसे झाले, पॅरलमध्ये. पॅरलमध्ये कॅपॅसिटरची ॲडिशन होते 9 मायक्रोफॅरेड. व्हेरी गुड. ओके, आता काय पुढे विचारलेले, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 4.5. इथलं पोटेन्शियल डिफरन्स विचारलेलं आहे. पोटेन्शियल डिफरन्स V1 आणि इथलं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ते V2 आहे. व्हेरी गुड. ओके, आता नेट कॅपॅसिटन्स जे आहे दोघं सिरीजमध्ये आहे, तर कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिवाइड होत असतो. तर डिवाइड होत असेल तर किती असतो, तर फॉर्म्युला Q इक्वल टू CV एवढा असतो. तर Q इक्वल टू CV, सिरीजमध्ये चार्ज सेम राहतंय. V1 इज इक्वल टू Q डिवायडेड बाय C. V1 इज इक्वल्स टू Q बाय C1 आणि इथला V2 इज इक्वल टू Q बाय C2. फॉर्म्युला नीट लक्ष द्या. Q इज इक्वल टू CV असा फॉर्म्युला, V इक्वल टू Q बाय C. तर त्याच्या आधी आपल्याला टोटल इक्वॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करावं लागेल. इक्वॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड करण्यासाठी सिरीजमध्ये आहे, तर सिरीजमध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला 9 इंटू 4.5 डिवायडेड बाय 9 प्लस 4.5. ओके, 9 इंटू 4.5 आहे असंच राहू द्या, इज इक्वल्स टू 9 प्लस 4.5 13.5. ओके, 45 तिप्पट 3 3 डिवाइड केलं, सी इक्वॅलंट 3 3 9 3 मायक्रोफॅरेड हा कॅपॅसिटन्स मिळाला. ओके, हा इक्वॅलंट कॅपॅसिटन्स. टोटल चार्ज फाइंड करायचा आहे. Q इक्वल टू CV. Q इज इक्वल्स टू, ओके, सी इक्वॅलंट किती आलेला आहे, 3 आलेला आहे, इंटू पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 12 व्होल्ट आहे. 12 त्रिक 36 मायक्रो कुलोम एवढा चार्ज आलेला. तर हा जर इथे जर ठेवला मी, नीट लक्ष द्या, देअरफॉर V1 इज इक्वल्स टू Q बाय C1. Qची व्हॅल्यू आहे 36 आहे, डिवायडेड बाय C1ची व्हॅल्यू आलेली 4.5. नो प्रॉब्लेम. ओके, डेसिमल पॉईंट जर शिफ्ट केला तर 360 डिवायडेड बाय 45. याला कितीनं भाग जाते, 9 डिवाइड करू आधी. 9 चोक 36, 40 झाला, 9 5 45 आला. ओके, 40 डिवायडेड बाय 5, 5 डिवाइड केलं परत येते 8 व्होल्ट आहे. ओके, इथं 8 व्होल्ट, इकडं 4 व्होल्ट राहिलेलं. 8 व्होल्ट आपल्याला आन्सर मिळालेला आहे. ही साधी सिंपल कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमधला क्वेश्चन आहे, चुकून इकडं आलेला आहे, तर आलेला असला तरी बी झालेला चॅप्टर आहे, त्याच्यामुळे इथं कन्सेप्ट मी यूज केलेला आहे, तर सॉल्व्ह करून घ्यायचं. ओके, लिहा. तर नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन असा आहे, 10 मीटर लॉंग वायर ऑफ रेजिस्टन्स 20 ओम इज कनेक्टेड इन सीरीज विथ अ बॅटरी ऑफ EMF 3 वोल्ट अँड रेजिस्टन्स 10 ओम. द पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग द वायर व्होल्ट पर मीटर. हा जो रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर मिळाला, त्याला सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला आहे, R1 म्हणा त्याला. त्याच्यानंतर EMF आहे सेलचा, E इज इक्वल्स टू 3 व्होल्ट आहे, लेंथ ऑफ द वायर आहे 10 मीटर आहे, आणि पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियलचा फॉर्म्युला V इज इक्वल्स टू I इंटू R असतो. आय दिलेलं आहे का, नाही दिलेलं. मग EMF दिलेला आहे, कॅपिटल R1 ह्या दोन व्हॅल्यू दिल्या असतील, तर V इज इक्वल टू I इक्वल टू E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस त्याला सिरीजमध्ये R1 आहे, इंटू कॅपिटल R इज द रेजिस्टन्स ऑफ वायर. आणि दोन्ही साईडला जर लेंथने डिवाइड केलं, पोटेन्शियल ग्रेडियंट व्होल्ट पर मीटर V बाय L. ओके, V बाय L इज इक्वल्स टू E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस R1 इंटू R बाय L. यातून आपल्याला काय मिळणार, तर V बाय L ची व्हॅल्यू ही राईट साईडचं जे आहे कॅल्क्युलेशन केलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट मिळते. EMF इज 3 व्होल्ट डिवायडेड बाय कॅपिटल R इज द 20. ओके, स्मॉल R1 इज 10. ओके, इंटू कॅपिटल R 20 डिवायडेड बाय लेंथ 10. हे 2 0 तर कॅन्सल झाले. न्यूमरेटरला 3 2 6, 3 2 6 डिवायडेड बाय 30. ओके, 6 1 6, 6 5 30, 1/5 नाही कुठं दिसत ऑप्शन. तर 5ने डिवाइड केलं 0, 10 झाला, 5 2 10, 0.2. डी ऑप्शन आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे. काही प्रश्न रिपीट होत आहेत आपल्या सोल्युशनमध्ये, रिपीट झाले तरी बी लक्ष द्यायचंय. ओके, लिहून घ्या. लिहून झालं असेल, नसेल लिहून झालं, व्हिडिओ पॉज करायचा. लिहून झाला असेल तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. बघा इकडे लक्ष द्या. क्वेश्चन आहे पुढचा असा, क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता काही सॉल्व करत नाही. काल एकदा लास्ट फर्स्ट लेक्चरमध्ये एकदा सोडवलं आहे, सेकंड लेक्चरमध्ये एकदा सोडवलं आहे, आता काय सोडवत नाही. होमवर्कसाठी क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. इन द सर्किट शोन P इज नॉट इक्वल टू R. P इथं आहे आणि R इथं आहे. ओके, रीडिंग ऑफ द गॅलॅनोमीटर रिमेन्स द सेम. गॅलॅनोमीटरची रीडिंग कॉन्स्टंट राहते.
विथ स्विच यस ओपन ऑर क्लोज्ड, स्विच यस किंवा ओपन किंवा क्लोज ठेवलं तरी बी, म्हणजे याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो करंट इकडचा 0 घ्यावा लागेल आपल्याला. आय इक्वल टू 0 जर झाला करंट तर याचा अर्थ काय होतो, हा करंट 0 झाला म्हणजे नीट लक्ष द्या, करंट हा आय पी आहे आणि हा आय क्यू आहे. इकडं जाणार करंट 0, आय पी इक्वल टू आय क्यू एक पॉसिबिलिटी आहे, आय पी इक्वल टू आय क्यू. आणि दुसरा इकडं सिरीजमधला करंट आय आर, हा आहे आय आर आणि हा आहे आय जी. आय आर इज इक्वल्स टू आय जी. दोन पॉसिबिलिटी आहेत. का तर इकडं करंट डिवाइड होत नाही, मध्ये जाणारा करंट स्विच क्लोज किंवा कसंही असलं तरी नो इफेक्ट ऑन द करंट्स. ओके, हा करंट 0 झाला तर ह्या दोनपैकी कुठली, आय पी इक्वल टू आय क्यू आहे का? आय पी इक्वल टू आय क्यू नाही दिसत. आय आर इक्वल टू आय जी आहे, सी ऑप्शन आहे. या दोन्हीपैकी जे ऑप्शन असेल, दोन्ही ऑप्शन नसणार आहे तर एकच ऑप्शन असेल तर त्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. सिम्पल आहे कन्सेप्ट. वेटस्टोन्स नेटवर्क म्हणायचं ह्याला. त्याच्यामध्ये मधला जो रेजिस्टन्स आहे त्याच्यामधून जाणारा जर करंट 0 असेल तर मग राहिलेले वरचे 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये, खालचे 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये, सिरीजमध्ये करंट सेम राहते. तेच कन्सेप्ट यूज केली. समजते? लिहून घ्या. लिहिण्यासारखं काही नाहीच, लक्षात ठेवा. इथं आहे लिहिण्यासारखं सगळं. आता इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, नीटला पण आलेला आहे क्वेश्चन, पी वाय क्यूजमध्ये आहे, नीटच्या सीईटीला बी आलेला आहे. बघा इकडं, इथं हा पी पॉईंट दिला आहे. रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स R1 1 ओहम दिलेला आहे, 4 व्होल्ट बॅटरी आहे, 8 व्होल्ट बॅटरी आहे, R2 इक्वल टू 2 ओहम दिलेला आहे, R इक्वल टू 9 ओहम दिलेला आहे. आता हे जे आहे ह्या बॅटरीचं प्लस मायनस, ह्या बॅटरीचं प्लस मायनस, बॅटरीचे सेम सेम टर्मिनल एकत्र जोडलेले असतील तर नेट EMF जो आहे तो किती असतो, तर नेट EMF दोघांचं सबट्रॅक्शन एवढा, म्हणजे किती आला, हा 4 व्होल्ट आला. मग मी एक डायग्राम आणखीन एक ड्रॉ करावं लागेल आपल्याला. ते डायग्राम ड्रॉ करताना तर बॅटरीचे जे टर्मिनल्स आहेत त्यांचं काय करायचं, हा एक रेजिस्टन्स बघा इकडं, हा ड्रॉ केला. आता इथं आता ड्रॉ करणारी बॅटरी त्याचे टर्मिनल्स कसे ठेवायचे, तर मोठ्या बॅटरीचे जे टर्मिनल आहे तीच डायरेक्शन ठेवायची. ओके, बाकीचं काही चेंज करायचा नाही. समजले? समजले. हा पॉईंट पी आहे, हा पॉईंट क्यू आहे. ओके, हा नेट EMF 4 व्होल्ट आला आहे, प्लस मायनस आहे. ओके, हा 1 ओहम रेजिस्टन्स आहे, हा 2 ओहम रेजिस्टन्स आहे आणि 9 ओहम रेजिस्टन्स आहे. यांच्यामधून येणारा जो करंट आहे तो आय एवढा घेतला, करंट विचारलेला आहे. तर ओके, करंट इंटू रेजिस्टन्स, करंट किती आहे, आय, करंट किती आहे, आय बॅटरीमधला, तेच माहीत नाही. सिंगल बॅटरी आहे, सिंगल लूप आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत, काही नाही, तर सरळ. ओके, इथून आपण काय करू, लूपला एकदम करेक्ट पद्धतीने जाऊ. करंट इंटू रेजिस्टन्स किंवा EMF ऑफ सेल इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स आय इंटू 1. ओके, पुढं प्लस आय इंटू 9. ओके, प्लस आय इंटू 2 इज इक्वल्स टू EMF ऑफ बॅटरी 4. नो प्रॉब्लेम. आय प्लस 9i प्लस 2i, 1i प्लस 9i 10i प्लस 2i 12i. समजतंय? इज इक्वल्स टू 4. I is equals to 4 divided by 12. I is equals to 1 by 3. I is equals to 1 by 3 ampere. ही एक झाला पार्ट. I इक्वल टू 1 by 3. आता ह्यातलं मिळालं आपल्याला काय कळालं, करंट तर मिळालं. 1 by 3चे ऑप्शन्स हे 2 आहेत. मग आता ह्या दोन्हीपैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे ते बघण्यासाठी दुसरी पण व्हॅल्यू आपल्याला फाईंड करावं लागेल. म्हणजे काय विचारली दुसरी व्हॅल्यू, पी आणि क्यू पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स. ह्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याला पॅरल असलेल्या 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स सेम राहणार. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 9 व्होल्ट, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पी क्यू इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 9. पी क्यूच्या अक्रॉस जेवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे तेवढा 9 व्होल्टच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स असणार. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 9 व्होल्ट इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स 9. करंट इंटू रेजिस्टन्स, करंटची व्हॅल्यू 1/3 आलेली आणि रेजिस्टन्स हा 9 आहे. ओके, 3ने डिवाइड केलं तर 3 व्होल्ट येते. ओके, करंट 1/3 आणि पोटेन्शियल डिफरन्स 3 व्होल्ट, 1/3 आणि 3 व्होल्ट. सिंपल पद्धतीने प्रश्न आहे, एकदम सोप्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. जर काही डाऊट असेल कमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अँड किर्चॉफ्स करंट लॉ. व्होल्टेज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असते, परमनंटली लक्षात ठेवायचे. किर्चॉफ्स करंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असते. ओके, एनर्जी अँड चार्ज ऑप्शन बी आहे. सिंपल आहे, भरपूर वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. डायरेक्ट लक्षात ठेवायचं, थेरॉटिकल प्रश्न, बोनस मार्क आहेत म्हणायचे. हे जर माहीत असेल तर फक्त हे वाचायचे नीट, कशाचं काय दिलं ते. नंतर आपल्याला पहिला लॉ माहिती, करंट लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. सेकंड लॉ, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. चार्ज आणि एनर्जी असं मग
सिक्वेन्सनी गडबडीमध्ये होऊन जाते. मग चार्ज आणि एनर्जी डी पण ऑप्शन येऊ शकतो तुमच्या गडबडीमुळं. ओके, तर इथं काय दिले तोच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. व्होल्टेज लॉ एनर्जी, करंट लॉ चार्ज. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चनकडे. फिगर शोज करंट इन द डिफरंट पार्ट्स ऑफ एन इलेक्ट्रिकल सर्किट. द व्हॅल्यू ऑफ करंट आय इज. ओके, हा 4 अँपियर आहे, हा 4 अँपियर आहे, टोटल झाला हा 8 अँपियर. एंटरिंग करंट ॲड करायचा, एंटरिंग करंट ॲड करायचा. इथं आल्यानंतर हा 8 व्होल्टमधून हा 2 व्होल्ट सबट्रॅक्ट झाला. किती राहिला हा, सॉरी व्होल्ट नाही, अँपियर आहे, अँपियर, सॉरी अँपियर आहे, हा अँपियर करंट आहे. 4 अँपियर प्लस 4 अँपियर 8 अँपियर, 8 अँपियर मधला 2 अँपियर कमी झाला, राहिला 6 अँपियर. 6 अँपियर इथपर्यंत आला, 6 अँपियर मधला 2.6 कमी झाला, तर इकडं किती राहतं परत 3.4 अँपियर. 3.4 इज द आन्सर. एंटरिंग करंट लूप नाही, जंक्शनकडे एंटरिंग करंट ॲड करायचा आणि लिव्हिंग करंट सबट्रॅक्ट करायचा. लिव्हिंग करंट जेवढे आहेत तेवढे सबट्रॅक्ट केले. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट पार्टकडे चला. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याला सोडवण्यासाठी जी मेथड आहे ती नीट लक्ष द्या. हे जे व्होल्टेज आहे इथपर्यंत आलो मी, ह्या पॉईंटला व्होल्टेज जर मी समजा -8 व्होल्ट घेतलं, ह्या पॉईंटला मी जर व्होल्टेज समजा 6 व्होल्ट घेतलं. ओके, ह्या पॉईंटला जर व्होल्टेज मी समजा -12 व्होल्ट घेतलं, आणि ह्याच्यामध्ये आता ॲडिशन सबट्रॅक्शन नीट लक्ष द्या. आता हा दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स, इथला करंट फाईंड करायचा आहे. आय इज इक्वल्स टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आय इक्वल टू ह्याला I1 म्हणू, आणि हा I2 इज इक्वल टू ह्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय रेजिस्टन्स. ओके, I1चा फॉर्म्युला नीट लक्ष द्या. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे -8 व्होल्ट, ह्या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल 6 व्होल्ट, ह्या बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल -12 व्होल्ट. एकदम सोप्या पद्धतीनं नीट लक्ष द्या. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ पण अप्लाय करता आला असता, पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होत होतं. मी थोडंसं सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायला लागलो तुम्हाला. तर I1 इज इक्वल्स टू ह्या व्होल्टेजमधून हे व्होल्टेज सबट्रॅक्ट केलं, म्हणजे काय आहे 6 -8 डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे 28, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, 6 आणि 8, 6 + 8 डिवायडेड बाय 28, 6 आणि 8 14, 14 डिवायडेड बाय 28 इज इक्वल्स टू किती राहिलं हे 1/2 येते, 1/2. I2 फाईंड करायचं आहे. I2 फाईंड करण्यासाठी 6 - -12, 6 - -12 डिवायडेड बाय रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स रेजिस्टन्स डिवायडेड बाय 54. व्हेरी गुड. काय ते पुढे बघा. ओके, 6 आणि 12 18 डिवायडेड बाय 54 झाला. 6 आणि 12 18, 54 झाला, 54. ओके, 18 18 2 36, 18 त्रिक 54. ओके, 1/3 आलं. आता इथं इकडे येणारा जो करंट आहे त्याचं काय करायचं, प्लस मायनस काय करायचं ते हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला आधी. मग I1 इकडून येणारा करंट निगेटिव्ह आहे. ओके, आणि इकडून येणारं करंट जे आहे ते निगेटिव्हच आहे. ओके, टोटल करंट I इज इक्वल्स टू I1 + I2. नो प्रॉब्लेम. I1ची व्हॅल्यू किती आलेली ती आहे तशी लिहा, 1/2 + 1/3. ओके, 3 + 2 डिवायडेड बाय 3 × 2 6, 3 + 2 5, 5/6. आन्सर 5/6 एकच आहे. आपण जी डायरेक्शन घेतलेली आहे ती डायरेक्शन ही जी आहे ती इथून उलटी डायरेक्शन असणार आहे अशी. म्हणजे आपण कन्सिडर केलेली ही जी आहे करंटची डायरेक्शन ती उलटी आहे, आणि त्यांनी दिलेली डायरेक्शन अपोजिट आहे. पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जाणार करंट. म्हणजे आपलं जे आलेलं आहे 5/6 त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आन्सर असणार आहे, म्हणजे निगेटिव्ह आन्सर आहे. नो प्रॉब्लेम. सिम्पल लँग्वेजमध्ये आहे 5/6 -5/6 करेक्ट आन्सर आहे. आता दोन्हीपैकी तुमचं जर 5/6 आलं काय करायचं, शेवटी कन्सेप्टचं काय करायचं आहे, तर कन्सेप्टचं काय नाही करायचं. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला करंट सुरू झाला, निगेटिव्हकडे येणार, इकडं पॉझिटिव्हला सुरू झाला निगेटिव्हकडे येणार. ह्यांनी दिलेली डायरेक्शन जी आहे ती I3 अपोजिट दिलेली आहे. डायरेक्शन अपोजिट दिली तर आपलं 5/6 आले, त्याच्या अपोजिटच आन्सर येणार, -5/6 येणार करंटची प्रॅक्टिकली डायरेक्शन विचार केल्यानंतर. ओके, -5/6 करेक्ट आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन. पुढचं बघा आता थोडं इंटरेस्टिंग आहे. इन द फॉलोइंग सर्किट पॉवर ऑफ 50 वॅट इज ॲब्झॉर्ब इन द सेक्शन AB. ए आहे इथं आणि हा बी इथं आहे. ओके, ए आणि बीच्या मध्ये इक्वॅलंट रेजिस्टन्स जे आहे R इज इक्वल टू X + 2 एवढा रेजिस्टन्स आहे. हा X आहे आणि हा 2 Ω. ए आणि बीच्या मधला रेजिस्टन्स मिळाला. आता AB सेक्शनमध्ये पॉवर दिलेली आपल्याला, पॉवर किती आहे 50 वॅट एवढी पॉवर दिलेली. नो प्रॉब्लेम. पण आता इथं इथपर्यंत येणारा करंटच दिसत नाही. तर I एवढा करंट दिसतंय, तो करंट पुढे गेल्यानंतर 3 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. तर करंट हा 1.010 नाही. ओके, 0.5
+1 +1 1 + 1 2 + 0.5 I इज इक्वल्स टू 2.5 अडीच ॲम्पियर येते 2.5 ॲम्पियर 1.0 आहे ते. आणि फायनली व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स एक्स फाईंड करायचं असेल तर पॉवरचा फॉर्म्युला यूज करायला पी इज इक्वल्स टू I² इंटू आर. लिहा व्हॅल्यूज त्याच्यामध्ये. पीची व्हॅल्यू आहे 50 इज इक्वल्स टू I² करंट आहे 2.5² 2.5 इंटू 2.5 इंटू रेझिस्टन्स दिलेला आहे x+2. ओके, हे डिव्हिजनमध्ये आणलं 50 डिवायडेड बाय 2.5 इंटू 2.5 इज इक्वल्स टू x+2. डेसिमल पॉईंट 2 डिजिटनं राईट साईडला जर आपण राईट साईडला नेला हा 50 इंटू 2 डिजिटनं राईटला म्हणजे 100 झाला डिवायडेड बाय 25 इंटू 25 इज इक्वल्स टू x+2. इंटरेस्टिंग काय केलं आहे, हा एक डिजिटनं हा एक डिजिटनं म्हणजे 2 डिजिटनं म्हणजे 2 0 1 वरती आणले गुणाकारामध्ये. ओके, 25 25 दोन्ही 50 25 25 100 4 दोन्ही 8 इज इक्वल्स टू x+2. 2 सबट्रॅक्ट केला 8 - 2 इज इक्वल्स टू x इज इक्वल टू 6 ओहम. 6 ओहम इज द आन्सर. कॅल्क्युलेशन फक्त फोकस करा, बाकीचा सिम्पल पार्ट आहे. डायग्राम थोडीशी विस्कटून दिलेली आहे, कशी दिलेली असली तरी 11वीतला फॉर्म्युला हे 11च्या सिलेबसमध्ये आपण बघितलेला होता. ओके, लिहून घ्या. चल नेक्स्ट पार्टकडं. एकदम सोपे प्रश्न आहेत. ओके, क्वेश्चन रिपीट होते त्याच टाईपचा परत एकदा. ह्या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीचे सेम टर्मिनल एकत्र जोडलेले असतील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर त्या दोन्ही EMF मध्ये डिफरन्स घ्यायचा. E इज इक्वल्स टू 100 - 5 इज इक्वल्स टू 95. EMF माहिती, रेजिस्टन्स माहिती, करंट फाइंड करायचा. E इज इक्वल्स टू I इंटू आर. EMF 95 आहे, करंट माहीत नाही, रेजिस्टन्सची व्हॅल्यू 19. डिवाइड केलं 95 डिवायडेड बाय 19 इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू 19 5 95. I इज इक्वल्स टू 5 ॲम्पियर. ओके, I इज इक्वल्स टू 5 ॲम्पियर. क्लिअर आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लिहून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स VA - VB बिटवीन द पॉईंट्स A and B इन द गिवन पार्ट ऑफ द सर्किट. सर्किटचा एक पार्ट दिला, त्याला जर समजा आपण अशी खाली अशी एक सर्किट जर क्लोज सर्किट जोडलं तर एक लूप तयार होतं आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किर्चॉफ्स लूप लॉ वापरता येते. तरी मी डायरेक्ट लिहितो मी VA पोटेन्शियल, ए पॉईंटचं पोटेन्शियल VA झालं. ओके, आणि याची साईन कन्व्हेन्शन्स आहे तर परत एकदा रिपीट करतोय. इन द डायरेक्शन ऑफ करंट IR is taken as negative and opposite to the direction of current into resistance IR is taken as positive. I into R. In the direction of current I into R is taken as negative and opposite to the direction of current I into R taken as positive. From the cell, negative to positive terminal of the cell EMF is positive and from positive to negative terminal of cell EMF is negative. Okay. करंट 2 एम्पियर आहे, 2 इंटू 2 4 आहे, निगेटिव्ह येते 2 इंटू 2 4 आला. इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह. पुन्हा फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल -3. करंट इथं 2च आहे. इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह 2 इंटू 1 -VB इज इक्वल्स टू 0. ओके, VA - VB घेतलं एकत्र -4 -3 -2 इज इक्वल्स टू 0. VA - VB -3 -2 -7 -2 -4 -3 -2 -9 इज इक्वल टू 0. आणि फायनली VA - VB इज इक्वल्स टू राईट साईडला गेल्यानंतर +9 व्होल्ट. 9 व्होल्ट इज द आन्सर. ओके ओके, हे आहे आपलं सोल्युशन. आन्सर इज 9 व्होल्ट. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. किर्चॉफ्स करंट लॉ वापरायचा. साधा सिंपल प्रश्न आहे. 2 एम्पियर टोटल इथपर्यंत आला. 6 एम्पियर करंट झाला. इथं आल्यानंतर परत करंट डिवाइड झालेला आहे. इकडं 1 एम्पियर कमी झाला तर इथं राहतो 5 एम्पियर आहे. इथं आल्यानंतर 2 एम्पियर कमी झाला, इकडं राहतो 3 एम्पियर. सिंपल प्रश्न होता, लय विचार करण्यासारखं नाही. ओके, 3 एम्पियर इज द आन्सर. किर्चॉफ्स करंट लॉ. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे. किर्चॉफ्स सेकंड लॉ म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि किर्चॉफ फर्स्ट लॉ करंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. नेक्स्ट फिगर शोज करंट इन द पार्ट ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. द करंट I इज 4 आणि 1 5 एम्पियर
ओके, त्याला 5 एम्पियर कमी झाला, इकडे राहिला 4.5 एम्पियर. 4.5 मधून इकडे गेलेला करंट आहे 1 एम्पियर कमी झाला तर राहिला इथं 3.5 एम्पियर. ओके, 3.5 एम्पियर इज द आन्सर. लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. सेम किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आपल्याला. इथं ह्या पॉईंटचं पोटेन्शियल ए आहे ते व्ही ए घेतलं आपण पोटेन्शियल, आणि ह्या पॉईंटचं पोटेन्शियल व्ही बी आपल्याला विचारलंय, व्ही ए मायनस व्ही बी. व्ही ए, ओके, साइन कन्व्हेन्शन आता सांगत नाही मी. व्ही ए इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज 3 × 4 -3 × 4 फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल 5. ओके, याच्यामधून जाणार जो करंट आहे तो 3च आहे. -3 × 2 मायनस व्ही बी इज इक्वल टू 0. व्ही ए मायनस व्ही बी, व्ही ए मायनस व्ही बी एकत्र लिहिलं. व्ही ए मायनस व्ही बी -12 -5 -6 इज इक्वल टू 0. व्ही ए मायनस व्ही बी, ओके, -12 -6 -23 झालं टोटल इज इक्वल टू 0. राईट साईडला गेला +23. कसं व्ही ए मायनस व्ही बी इज इक्वल्स टू -23, राईट साईडला +23 झाला. +23 इज द आन्सर. साइन कन्व्हेन्शनची व्यवस्थित लक्षात घ्यायचे. तर क्वेश्चन रिपीट झालेला आहे व्हॅल्यू चेंज करून. व्हॅल्यू चेंज जरी झाल्या तरी सॉल्व्ह करता आला पाहिजे. साइन कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवायचे. तर ओके, सर नेक्स्ट क्वेश्चन. एंटरिंग करंट पॉझिटिव्ह घ्यायचे आणि लिव्हिंग करंट निगेटिव्ह घ्यायचे. हा एंटरिंग करंट आहे 10, हा लिव्हिंग करंट आहे -6, हा एंटरिंग करंट आहे +5, हा माहिती नाही, आणि हा एक आहे एंटरिंग करंट आहे +2.5. आता ह्याचं काय करायचं, तर आपण थोडंसाठी ह्याला काय करू, लिव्हिंग करंट घेऊ, म्हणजेच -I म्हणू, आणि सगळ्यांची बेरीज आपण काय घेतली, 0 घेतली. ओके, हे सगळं बघू. 10 आणि 5 15 16 17 17.5 -6, आणि हा +I राईट साईडला गेला. ओके, I इक्वल टू 11.5 एम्पियर. आता आपण हे काय कन्सिडर केलेलं होतं, लिव्हिंग करंट कन्सिडर केला होता. म्हणजे ही डायरेक्शन दाखवली O2P कन्सिडर केलेली आहे. O2P 11.5. आणि जर समजा तुम्ही असं जर कन्सिडर केलं असतं, P2O कन्सिडर केलं असतं, काय झालं असतं, इथं तुमचं आन्सर निगेटिव्ह आलं असतं. म्हणजे जी कन्सिडर केलेली डायरेक्शन आहे ती अपोजिट घ्यायची पुन्हा फायनली. आणखीन मग जर साईन अपोजिट आलं तर जी घेतलेली डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट येते आन्सर. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं गोंधळ होतोय बऱ्याच जणांचा. तुम्ही म्हणताल सर तुम्हाला पाठ होता आन्सर. नाही, मी कन्सिडर केली डायरेक्शन पॉझिटिव्ह आली, सेम आहे असं ठेवलं. जर मी कन्सिडर केलेल्या डायरेक्शनच्या इथं जर निगेटिव्ह आलं असतं तर मग उलटा आन्सर येत होतं मग माझं. पण आन्सर जे कन्सिडर केलं आहे तसं जर पॉझिटिव्ह आन्सर आलं तर सेम डायरेक्शन आहे म्हणायचं, निगेटिव्ह आलं तर अपोजिट डायरेक्शन घ्यायची. समजलंय सर? समजलंय. लिहा पुढं चला. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरायचा आहे. कुठल्या लूपसाठी आहे, EBCDE. EBCDE. ओके, आता करंट कोणते कोणते कुठं आलेत, ह्या बॅटरीमधून बाहेर पडलेला करंट I1 आहे, म्हणजे इथं आलेला करंट I1च असणार. बॅटरीमधून बाहेर पडलेला जो करंट आहे तोच परत एकदा त्याच बॅटरीमध्ये रिटर्न येतो I1. म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह -I1 R1 फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल EMF इज पॉझिटिव्ह +E1. ओके, परत वरती आलात, इथं आल्यानंतर करंट I1 + I2 आहे. इन द डायरेक्शन ऑफ करंट पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह I1 + I2, I1 + I2, I1 + I2. ओके, आणि त्याला इंटू R इज इक्वल्स टू 0. हे आहे सिम्पल या पद्धतीनं. -I1 R1, -I1 R1 कुठं कुठं आहे, ह्या दोन ऑप्शनमध्ये आहे. +E1, इथं E2 आलेला आहे, कॅन्सल केला. E2 जिथं जिथं येते तिथं कॅन्सल करू. मग राहिलं एकच ऑप्शन, +E1 -I1 + I2 इंटू R -I1 R1. हे जे आहे इक्वेशन सिक्वेन्स बदलून आपण लिहिलेलं आहे, नो प्रॉब्लेम. E1 -I1 + I2 इंटू R -I1 R1 इज इक्वल टू 0. समजलंय? तर सोपा प्रश्न होता. एका सिंगल लूपसाठी किर्चॉफ्स व्होल्टेजला अप्लाय करून म्हणून इक्वेशन तयार करावं होतं. सोपं होतं एकदम. समजलंय? लिहून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चनकडं. प्रतिदा इन द फॉलोइंग नेटवर्क द करंट थ्रू गॅलॉनोमीटर. साधी सिंपल कन्सेप्ट यूज काय करायची इथं आता, तर आधी गॅलॉनोमीटरमधला हा करंट कुठून कोणत्या डायरेक्शनमध्ये जाते ते आधी चेक करायला का 0च आहे ते आधी बघू. मग हे जर समजा रेजिस्टन्सचा रेशो 4/1 घेतला तर 4 येते, इक्वेशन नंबर 1. हा 4/3 घेतला, दुसरा इक्वेशन नंबर 2.
4 आणि 4/3 नॉट इक्वल. 4 इज नॉट इक्वल टू 4/3. नेटवर्क इज नॉट बॅलन्स्ड. देअरफॉर गॅलॉनोमीटरमधला करंट 0 नाही. गॅलॉनोमीटरमधून करंट फ्लो होते. मग आता कोणत्या डायरेक्शनमध्ये कुठून फ्लो होतंय तर बघा इकडं जाणारा जो करंट आहे तो I1 घेतला आणि इकडं जाणारा करंट जर मी समजा I2 घेतला तर इथं रेझिस्टन्सची व्हॅल्यू जिथं कमी आहे तिथला करंट जास्त असतो आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू जास्त आहे तिथला करंट कमी असतो. मग करंट कोणता जास्त झाला? रेझिस्टन्सची व्हॅल्यू जिथं जास्त आहे तिथला करंट कमी असणार. ओके, मग हा करंट जो आहे तो इथं पोहोचला, इकडून येणारा करंट इथं पोहोचला. हा करंट I2 आला इथं आणि इथं करंट आला I1. ओके, मग आता I2चं प्रेशर जास्त I1चं प्रेशर जास्त आहे तर I2ची व्हॅल्यू जास्त आहे, I1ची व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन अशी असणार I2 कडून I1 कडं, म्हणजे ES टू Q. फ्लोज फ्रॉम ES टू Q. डायग्राममध्येच लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आहे तर नीट लक्ष द्या. ज्या सर्किटमधला ज्या वायरमधला रेजिस्टन्स कमी आहे तिकडं करंट जास्त फ्लो होणार. सिम्पल. तो जास्त फ्लो होणार म्हणजे इकडं करंटचं प्रेशर जास्त झालं, इकडं करंटचं प्रेशर कमी झालं. मग तिकडून पुन्हा परत लो रेजिस्टन्सकडं आणखीन करंट, म्हणजे लो करंटकडं हाय करंटकडून लो करंटकडं करंट फ्लो आणखीन होणार पुन्हा मग ES टू Q. ओके, लय सोप्या भाषेत सांगितले. आता याच्यापेक्षा सोपं करता येत नाही. चल नेक्स्ट क्वेश्चन. मग अशी झालेला आहे सिमिलर टाईपचा. तर ह्या बॅटरीचं व्होल्टेज जे आहे ते इथं -8, थोडासा बदल झालेला आहे. 8 व्होल्ट आहे. इथं जे व्होल्टेज आहे ते 6 व्होल्ट झालं, 6 व्होल्ट. आणि इथं जे व्होल्टेज आहे ते +2. समजतंय? चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. मग आता इथला करंट फाईंड करायचा आहे. I इज इक्वल्स टू I1 इज इक्वल टू V/R, V इक्वल टू IR. I2 इज इक्वल्स टू V/R, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, I1 फाइंड करू. I1 इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स कसा? 6 मायनस -8 डिवायडेड बाय रेजिस्टन्स 28 आहे इज इक्वल टू 6 + 8 डिवायडेड बाय रेजिस्टन्स 28. 8 आणि 7 14 झाला. 14 डिवायडेड बाय 28 इज इक्वल्स टू 0.5 किंवा 1/2 घ्या. 0.5 1/2 1/2. ओके, ही एक झाला I1. I2 इज इक्वल टू 6 minus 12 divided by 54. 6 minus 12 divided by 54 minus 6 divided by 54 is equal to 6 9 54 minus 1/9. 6 9 54 minus 1/9. या दोघांची आता जर समजा आपण ॲडिशन का सबट्रॅक्शन करायचं आहे तर करंट कुठून कुठं फ्लो होणार? हा करंट जो आहे तो इकडं जाणार. I1ची व्हॅल्यू आहे ते आणि I2ची व्हॅल्यू आहे ते इकडे येणार. ओके, आपल्याला काय फाईंड करायचं आहे? इकडं जाणारा करंट. म्हणजे I2 आणि I1 हे दोघं आता कसे व्हायला लागले तर अपोजिट डायरेक्शनमध्ये चालायला लागले. तर मग I2 - I1 घ्यावं लागेल आपल्याला. I2 - I1 असं करावं लागेल. का? टोटल करंट I3 किंवा I घ्यायचा असेल तर. नीट लक्ष द्या. दोघं इथं आल्यानंतर इकडं करंट जो येतोय, एक करंट इथून बाहेर पडतंय आणि एक करंट इकडं एंटर होतंय. I2 एंटर होतंय आणि I1 निघून जाते. का तसं होतंय? नीट लक्ष द्या. बॅटरी इकडून 12 व्होल्टची बॅटरीचं हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. इकडून आलेला करंट जो आहे तो I2 असणार आहे आणि इकडं आलेला हा जो करंट आहे हे तर निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनलकडं करंट चाललेला आहे. व्हेरी गुड. तर I2 - I1, I2ची व्हॅल्यू -1/9 -1/2. दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम केला तर किती होतंय? -1/9ला 2 मल्टिप्लाय डिव्हाइड केलं. ओके, आणि 1/2ला कितीनं मल्टिप्लाय डिव्हाइड केलं? 9 मल्टिप्लाय डिव्हाइड केलं. -2/18 -9/18. ओके, 9 2 11. नाही आला आन्सर. पर्याय काय? ओके, ॲडिशन करा दोघांची. ट्रायल अँड एररमध्येच चाललो आपण आता. ट्रायल अँड एररच. I2 + I1. ओके, करा, सॉल्व करा. आता झालं. ट्रायल अँड एररमध्येच आपण सॉल्व केलं. एकच ऑप्शन आहे, कन्फ्युजनचं क्लिअर काही पार्ट नाही आहे. I2ची व्हॅल्यू -1/9 आणि I1ची व्हॅल्यू 1/2 -1/9. डिनॉमिनेटर सेम करू. ह्याला 9 डिव्हाइड मल्टिप्लाय केलं, 9 डिव्हाइड मल्टिप्लाय केलं. 9 डिवायडेड बाय 9 × 1 डिवायडेड बाय 2 × 9. 9 डिवाइड मल्टिप्लाय केलं आणि याला 2 डिवाइड मल्टिप्लाय केलं. 1 × 2 9 × 2. ओके, 9 डिवायडेड बाय 18 -2 डिवायडेड बाय 18. 7/18 आणि ही कन्सिडर केलेली डायरेक्शन ही अपोजिट आहे. त्यात पुन्हा आणखीन -7/18. ओके, हा पर्याय आहे एकमेव. ॲडिशन करून बघावं लागेल आपल्याला.
नाहीतर एकदम कन्फर्मेशन किंवा वेळ खाऊ जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला मग इथं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करावं लागेल. AFEBA किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, EDCBE किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आणि मग त्यातून पुन्हा तुम्हाला पाहिजे ते आन्सर मग एकदम सायन्सिक एकदम ॲक्युरेट वेळ, पण वेळ जाणार आहे जास्त. इथं CET लेवलला काही तुम्हाला एवढा प्रॉब्लेम नाही येणार. कशामुळे म्हणतोय परत नीट ऐका एकदा. CET लेवलला काय होतं, ऑप्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे सगळं एकच दिलं असतं, मॅग्निट्यूड असेल किंवा त्याची व्हॅल्यू असेल ती, तर प्लस मायनसमध्ये इथं गोंधळ केलेला नाही जास्त. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. ओके, ट्राय करा, बघा एकदा. इन द गिवन सर्किट करंट 8 ओहम रेजिस्टन्स इज 1.5. इथला करंट 1.5 दिलेला आहे आणि टोटल करंट आय म्हणजे इकडे येणारा बॅटरीकडे येणारा करंट जो आहे, इकडे येणारा टोटल करंट किती आहे, म्हणजे इथं जर येणारा करंट आहे हा एक आणि हा एक करंट, ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला टोटल करंट आय मिळून जाईल. हा वरचा 8 ओहममधला 1.5 आणि इथला करंट जर मिळाला तर मग 8 आणि 3 ओहम तर पॅरलमध्ये आहेत, हे तर क्लिअर आहे. 8 ओहम पॅरल विथ 3 ओहम. पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहते, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 8 इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 3. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स 8 इंटू 1.5 इज इक्वल्स टू 3 इंटू I2. ओके, 3 डिव्हिजनमध्ये आणला, 15×8 = 12 डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू I2. सिम्पल आहे. I2 इज इक्वल्स टू 3 × 12 4 I2 इज इक्वल्स टू 4 एम्पियर हा करंट मिळाला. कोणता? हा 4 एम्पियर आहे, हा 1.5 एम्पियर आहे. हे दोघं इथं पोहोचले म्हणजे 4 + 1.5 टोटल किती झाला? 5.5 एम्पियर झाला. डी ऑप्शन आहे इथं. सिंपल प्रश्न होता. पॅरलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतो आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. ओके, लिहा. चला नेक्स्ट क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे. एंटरिंग करंट ॲड करायचे 1 2 3 3 6 इथपर्यंत 6 आला. लिव्हिंग करंट सबट्रॅक्ट करायचे 4.8 1.2 सबट्रॅक्ट झाला. इथं ॲड झाला 8 आणि 8 16 5.6 झाला. इथं त्यातून 0.5 कमी झाला, 0.5 कमी झाला, इथं 5.1 आला. 5.1 मधून पुन्हा 1.7 कमी झाला, 51 मधून 17 34 3.4 एम्पियर. बेरीज वजाबाकी करत चला. ही जी ॲरो दाखवतोय मी, हे करंटच्या डायरेक्शन, राहिलेले शिल्लक राहिलेले करंट तिथं ॲड किंवा सबट्रॅक्ट करून. एंटरिंग करंट, जंक्शनकडे येणारे करंट ॲड करा आणि जंक्शनपासून अवे जाणारे करंट सबट्रॅक्ट करा. संपला आन्सर. याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाही आता. नेक्स्ट, किर्चॉफ्स करंट लॉ. चार्ज आहे, उलटं सुलटं हेच प्रश्न विचारले तर. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, एनर्जी, चार्ज अँड एनर्जी, ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट. द व्हॅल्यू ऑफ आय माहीत नाही ते. आय एंटरिंग करंट पॉझिटिव्ह +0.2 +0.4 लिव्हिंग करंट -0.8 लिव्हिंग करंट -0.5 आणि इज इक्वल टू 0. आय +0.6 -8 आणि 5 13 -1.3 इज इक्वल टू 0. आय इज इक्वल टू 7 आणि 7 13 +0.6 -1.3 0.7 मायनस इज इक्वल टू 0. आय इज इक्वल टू +0.7. ओके, डायरेक्ट ॲडिशन आहे. असं एकदम फास्ट घ्यायला लागलोय, काहीच नाही, चिल्लर क्वेश्चन आहे. तर कुठं टाईमपास करत बस. काय कन्सेप्ट सांगायची तुम्हाला, बेरीज वजाबाकीची कन्सेप्ट जिथं आहे तिथं मी सांगितलं. शॉर्टकट पर्याय लिहिलेत सगळे आपण. ओके, लिहून घ्या. किर्चॉफ्स करंट लॉ. ओके, इक्वेशन तयार करायचे. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहेत. थोड्या वेळसाठी मी काय करतो, हा एक प्रश्न बघा, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, सॉल्व करायचं आहे. ह्याचा आन्सर काय आहे ते कमेंटमध्ये 100% सांगायचं आहे. हे पण इक्वेशन तयार करायचं दिलेलं याच्यामध्ये. करेक्ट इक्वेशन कुठलं येते, कुठल्या लूपसाठी आहे ते चेक करायचं आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं आहे. स्क्रीनशॉट घ्या ह्याचा पण आणि कमेंट बॉक्समध्ये कुठला ऑप्शन आहे करेक्ट खरंच सॉल्व करून सांगायचं करेक्ट आहे का रॉंग आहे ते पण. ओके, तर थांबू इथं. तर जे आपले व्हिडिओ आहेत पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करणार आहेत आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सगळे व्हिडिओ शेअर करा
आणि तुम्ही पण व्हिडिओ 100% बघायचा प्रयत्न करा. बघत असताना ते लिहून काढा, वाचा आणि लिहिलेल्या कन्सेप्ट जे आहेत ते पुन्हा पुन्हा रिवाईज करा. CETमध्ये तुमचा 100% स्कोर येईल. ओके, थँक्यू.